बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। प्रज्ञाशील करुणाकरा महिमा तुझा अपार, युगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला त्रिवार। विश्वशांतीचा मार्ग जो बुद्धाने दिधला, त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला। बुद्धाची कपिल वस्तु शाक्य वसती स्थान, शाक्य कुळातील शुद्धोधन गणनायक तो महान। महामाया अन प्रजापतिया दोघीही कुलवान। बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी, शुद्धोधनाशी विवाह झाला दोघीही रूपवान। आषाढातले व्रत करणे ही होती प्रथा समान। मंगल समयी भल्या पहाटे महामाया उठली, स्नान संध्या पूजा करून धनवाटीत सुटली। शुद्धोधनाच्या रंगमहाली नटून थटून गेली, त्या मिलनाच्या रात्री दोघे एक रूप झाली। सुमेध बोधी सत्वराणीच्या स्वप्नी प्रगट झाले, पोटी तुझ्या मी जन्म घेईन असे तिला वदले। बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी, गर्भवती राणी मग तेव्हा वदली राजाला। इच्छा झाली माझ्या मनाची जाव माहेराला। त्या स्वप्नाचा अर्थ राजाला ब्राह्मणांनी कथिला, पोटी तुमच्या जगतारक तो येईल जन्माला। महामायावती राणीचा तो आला प्रसूती काळ, लुंबिनीच्या शाल छायेतच जन्मा आले बाळ। बुद्ध बुद्ध हे दाही दिशातून ध्वनी ऐकू आले, असित मुनी मग शुद्धोधनाच्या दरबारी गेले। बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी, त्या बाळाचे तेज पाहुनी अचंबित झाले, चरणतयाचे स्पर्शून वदले बुद्धच अवतरले। मांडीवरती घेता त्याला अश्रू नयनी आले, अनर्थ समजून राजा राणी चिंताग्रस्त झाले। या अश्रूचे कारण सांगा मुनिवर आम्हाला, भाकीत सांगू नका अशुभते आमच्या बाळाला। जग उद्धारक ऐसे बालक तुमचे ठरणार, कीर्ती पाहण्या या बाळाची मी तर नसणार। बुद्धामृतवाणी 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 बुद्धामृतवाणी।
वनात गेला, निसर्ग शोभा पाहू लागला, घायाळ पक्षी समोर आला. शरीरामध्ये शर रुतलेला, नवल वाटले सिद्धार्थाला, कोणी छळिले मुक्या जीवाला, देवदत्त मग धावत आला. सिद्धार्थाशी भांडू लागला, गेले दोघे दरबाराला, पडला प्रश्न मग न्यायाधीशाला, सिद्धार्थाचा नियम ऐकला. रक्षणकर्ता मीच म्हणाला, पटले म्हणणे न्यायाधीशाला, हंस दिला तो सिद्धार्थाला, अशा प्रकारे काळ लोटला. वय 16वे किशोर झाला, दंड पाणिया शाक्य राजाला, यशोधरा ही सुंदर बाला, या कन्येच्या स्वयंवराला. आले निमंत्रण सिद्धार्थाला, शुद्धोधनाने सिद्धार्थाला, सेवक छन्ना सवे धाडला, दिसता क्षणी तो पसंत पडला. यशोधरेने वरली तयाला, बाण धनुष्या जोडुनी कमान दाविली, वरमाला ती यशोधरेने सिद्धार्थ घातली. सनई चौघडे वाजू लागले, यशोधरेशी लग्न लागले, विवाह होऊन वर्ष लोटले. अशा प्रकारे दिवस चालले, यशोधरेला मूल जागले, राहुल ऐसे नाव ठेवले, मनी शुद्धोदन हर्षित झाले. राजपुत्र संसारी रमले, शब्द मुनीचा पुन्हा आठवला, नाही जर संन्यास घेतला, गृहस्थी जीवनामध्ये राहिला. समजा तो सम्राट जाहला, उपभोगण्या राजसुखाला, अंतपुराचा घाट घातला, देखावा तो स्वर्गामधला. जिकडे तिकडे सुंदर बाला, बहु देखण्या सुंदर युवती, युवराजाच्या अवती भवती, करू लागल्या गमती जमती. खट्याळ चाळा दंगा मस्ती, प्रेमाने आलिंगन देती, ऐन वयातील त्या नव युवती, कुणी तर लाडिक चुंबन घेती. गाणी गाऊनी शीळ घालती, कोमल कांती त्या सुनयना, कामुक उत्सुक एक यौवना, वक्ष दाखवी करी याचना. बोलून दावी खुली कामना, सर्व सुखाचे प्रयत्न केले, धनद्रव्य ही बाल केले, प्रयत्न आपुले वाया गेले. शुद्धोदनाच्या ध्यानी आले, गौतम होता निश्चयीनेक, नाना प्रयत्न केले अनेक, ढळू दिली ना बुद्धी विवेक. विचारसरणी होती सुरेख, 20 वर्षाचा गौतम झाला, संघा माझी प्रवेश केला, शाक्याच्या त्या शेजाराला. बोलियांनी देश व्यापला, दुर्दैवाचा क्षण ऐसा समीप तो आला, रोहिणीचे पाणी ठरले कारण वादाला. दो संघाचा वाद झुंपला, युद्धाचा मग आवाज उठला, सिद्धार्थाने विरोध केला. रागाला मग शाक्य संघाला, सर्व जनांनी गौतमाला, देशाचा द्रोही ठरविला, संघाने मग सिद्धार्थाला. देशत्यागाचा दंडच दिधला, परे सिद्धार्थ तयार झाला, गृहत्याग अन परिव्रजेला, सोडून गेला राज सुखाला. गौतमाने निश्चय केला, अलंकार ते वस्त्र फेकले, डोईचेही मुंडन केले, परिव्रजेचे वस्त्र घातले. भिक्षा पात्र हाती
मगध देशाच्या राजधानीला पार करूनी गंगा नदीला बिंबिसार या मगध राजाला कळले गौतम याचक आला. बिंबिसार त्या राजगृहाचा बोल बोलला उपदेशाचा वेश सोड हा संन्याशाचा अर्धा हिस्सा घे राज्याचा. या दुनियेतील कलह पाहिला वैर नसावे धडा शिकविला गौतम त्याशी सांगू लागला मरण त्यागिले राजसुखाला. भृगु ऋषीच्या आश्रमी गेला सांख्य तत्वाचा अभ्यास केला समाधी मार्ग अवलंबिला अंगावरती चिखल साचला. दुःखाचे ते मूळ शोधाया गौतम हा बसला चिंता नव्हती मुळी कशाची ध्यास ना तो कसला 6 वर्षाचा काळ लोटला वैरागी तो फार खंगला उरला हाडाचा फक्त सापळा तरी न कसला प्रकाश दिसला. गौतमाने मग बेत बदलला सडक उठून तो सरळ निघाला निरंजनेच्या काठी पोचला वटवृक्षाच्या खाली बैसला. सुजाताने त्या वटवृक्षाला पूर्वी असा एक नवस केला गौतम येता पुत्र लाभला सुजाताने नवस फेडला. सुवर्ण पात्र रुचकर भोजन गौतमास ते केले अर्पण अन्न तयाने केले भक्षण तेव्हा झाले प्रसन्न तन्मन. सुवर्ण पात्र हाती घेतले नदीमधी